तिकडे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रवींद्र धंगेकर यांना फोन केला। धंगेकरांच्या विधानासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। विधानाचा विपर्यास केल्याची धंगेकर यांनी सामंत यांना माहिती दिली। विधानाबाबत लवकरच खुलासा करणार असं धंगेकर यांनी म्हटलं। आताच मी त्यांच्याशी बोललो टेलिफोनवर। ते म्हणाले की माझ्याकडनं असं काही स्टेटमेंट गेलेलं नाहीये। मी परत त्यांच्याशी एकदा बोलेन। काल शिंदे साहेब देखील त्यांच्याशी सविस्तर बोललेले आहेत। आमची सगळ्यांची भूमिका हीच आहे की एखाद्याच्या वक्तव्यामुळे, एखाद्याच्या वागण्यामुळे, एखाद्याच्या बोलण्यामुळे महायुतीवर कुठेही परिणाम होता कामा नये, महायुतीमध्ये मिठाचा काडा पडता कामा नये, ही आमची सगळ्यांची भूमिका आहे। आज जर त्यांचा काही परत गैरसमज झाला असेल रवींद्र धंगेकरांचा, तर मी आज पुन्हा त्यांच्याशी एकदा बोलेन। परंतु साहेबांनी त्यांना ज्या काही सूचना करायच्या त्या काल आळंदीच्या कार्यक्रमामध्ये केलेल्या आहेत। सर्वांनी काळजी घ्यायची आहे की महायुतीमध्ये मनभेद तयार होणार नाही, ही काळजी आम्ही सर्वांनी घ्यायची आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आम्हाला सर्वांना सूचना दिल्या आहे की महायुतीमध्ये मनभेद होऊ देऊ नका, मतभेद होऊ देऊ नका। माननीय एकनाथजी, धंगेकरजी आणि सर्व टीमला अशा पद्धतीच्या सूचना देतील, अजितदादा देतील। शेवटी आमची सामूहिक जबाबदारी आहे की महायुतीमध्ये चांगलं वातावरण ठेवणे।